त्यांच्या काही विद्यार्थ्यासोबत सुद्धा विद्यालयात आले तरी गेल्या आम्हाला सिनियर कॉलेज मिळालं तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि गेल्या वर्षी उशिरा परवानगी मिळून सुद्धा 70 वर्षी ॲडमिशन झालं होतं गेल्या वर्षी तर नक्कीच ते चांगल्या याच्यामध्ये चालू आहे त्यामुळे तुम्हाला बोलायचं होतं आपला विषय होता नंतर आता ज्यावेळेस त्या कार्यक्रम चालू वर्षी मोठा कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमात मजूर साहेब या ठिकाणी आल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष करून त्यांना सत्कार महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सन्माननीय सभापती आमदार रामजी शिंदे साहेब धावत्या भेटीत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासमवेत डॉक्टर वाडे असतील आपले सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ राजू काका या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर सर्व उपस्थित शिक्षक आणि ग्रामस्थ सर्वप्रथम सुरेख सरांनी सांगितल्याप्रमाणे रामशिंदे साहेबांनी आपल्याला या ठिकाणी या भागातील उच्च शिक्षणाची कमतरता असल्याकारणानं ती भरून काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी खास करून अण्णांच्या नावानं श्री बापूसाहेब पुणे पाटील कला वाणिज्य विद्यालय मंजूर केलं त्याबद्दल आज या ठिकाणी मी शिंदे साहेबांचं विशेष आभार व्यक्त करतो. साहेब तुम्ही अतिशय प्रयत्न करून म्हणजे अगदी त्या काळात परवानगीची मुदत संपली होती तुम्ही राजू काकांच्या आग्रहास्तव त्या काळी परवानगीची मुदत वाढवली आणि आम्हाला या ठिकाणी परवानगी मिळवून दिली. आम्ही गेल्या वर्षीपासून कॉलेजला सुरुवात केली. यावर्षी कॉलेजची दुसरी बॅच आहे परंतु अलीकडच्या काळात संस्थेला पायाभूत सुविधा निर्माण करणं जिकरीचं काम झालेलं आहे. कुठल्याही संस्थेकडे उत्पन्नाची साधनं राहिलेली नाही. आज माध्यमिकचा जर विचार केला तर आमच्याकडं 12-13 लोक कमी आहेत. म्हणजे विषयाचे जर शिक्षक कमी असेल तर ती परिस्थिती पुढे निभावून नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा लागतो. त्या 12 लोकांच्या जागेवर आम्ही आज 9 ते 10 लोक बाहेरून पगारी नेमलेले आहेत. मग त्यांना आता उपाशीपोटी काम करून कसं घ्यायचं त्यांना पगार द्यावा लागतो. ही सगळी परिस्थिती असताना पवित्र पोर्टलच्या नावाखाली शिक्षण खाते वर्षानुवर्षी पुढं ढकलत चाललेलं आहे. तुम्ही त्याच्यात विशेष करून लक्ष घाला. आम्ही 10-12 लोक बाहेरचे नेमले. आज ही सगळी परिस्थिती आम्ही निभावून येत आहोत. जे सिंगल युनिट आहे तिथं 2 आणि 3 माणसे ते सिंगल युनिट बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तिथं 25 आणि 30 विद्यार्थी राहिले. एक हायस्कूल असलं तर तिथं 25 विद्यार्थी. म्हणजे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. या कामी तुम्ही विशेष शिक्षण मंत्र्याचं लक्ष वेधून घ्या. पवित्र पोर्टल भरती करायची तर 1-1 वर्ष का लागतं. आज शाळा सुरू झाली. आज शिक्षक मिळायला पाहिजे तर अशा पद्धतीचं नियोजन पाहिजे. पण प्रत्येक महिन्यात 1 महिना मुदत वाढ 1 महिना मुदत वाढ असं करून दिवस झाले. ही परिस्थिती आज अतिशय चिंताजनक आहे. या परिस्थितीत आपण लक्ष घालून शिक्षण मंत्र्याला बोलावून त्यात सुधारणा झाली पाहिजे आणि ग्रामीण भागातील शाळांना शिक्षक मिळालेच पाहिजे. याच्या पुढे जाऊ कुठला तरी बाहेरचा शिक्षक येईल, नांदेडचा येईल किंवा उस्मानाबादचा येईल, तो या ठिकाणी थांबत सुद्धा नाही. त्याला दुसरा चान्स आला की तो पुन्हा निघून येईल. या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा आणि कॉलेजची परवानगी दिली पण इमारतीसाठी आमच्याकडे कुठल्याही परिस्थितीत कुठलाही निधी नाही. मंगेशदादाच्या हस्ते तुम्हाला गेल्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस निवेदन केलं. तुम्ही काहीतरी प्रयत्न करून तुम्ही केलं की आज अशी परिस्थिती तुम्ही लाख वर्षांची पाणी काढता अशी तुमच्या राज्याच्या ताकद आहे. आम्ही या भागातील सर्वांच्या वतीने कळकळीची विनंती करतो की आम्हाला इमारतीसाठी कुठल्या तरी माध्यमातून तुम्ही फंड्स उपलब्ध करून द्यावा आणि असंच आमच्यावर प्रेम ठेवावं. दुसरा मुद्दा या भागात लाईटची एवढी वाईट अवस्था झाली. लाईटवाल्यांनी काहीतरी समजून सांगा.
धन्यवाद याकरता देईल की कुकडीचं तुम्ही आम्हाला भरपूर पाणी दिलेलं आहे. आम्ही कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत खूप समाधानी झालो. जरी असले तरी आता गावात आले कारण चांद्याला सुद्धा आपण ग्राउंडसाठी आणि ग्राउंडसाठी निधी दिलेला आहे. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मिळून दिले. तुम्ही खूप देत आहेत तरी पण आमच्या गरजा संपत नाही आणि जोपर्यंत आमच्या गरजा संपत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मागत राहणार आहे. आम्ही हक्काने मागत राहणार आहे. तुमचं प्रेम असल्या कारणाने आम्ही तुम्हाला मागतो. याही गोष्टीचा तुम्ही विचार करून या गोष्टी लक्ष घालून हाही प्रश्न सोडवण्याच्या प्रकारची विनंती करतो. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद.